आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या सिडकोमध्ये श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात चोरट्याने मारला डल्ला। ही घटना सिडको उत्तम नगर मधील शुभम पार्क भागात घडली असून चोरट्याने मंदिरातल्या दानपेटी फोडून रोकड लंपास केली। सदरची घटना 31 ऑगस्ट रोजी पहाटेच्या 4:15 वाजेच्या सुमारास घडली। चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। अज्ञात चोरट्याने मंदिराच्या परिसरात प्रवेश करून शेजारी राहत असलेल्या वॉचमॅनच्या घराला कडी बाहेरून लावली, अशी माहिती वॉचमॅन यांनी दिली। यानंतर या अज्ञात चोरट्याने मंदिराच्या आत प्रवेश केला। चोरटा चपळ असून त्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापून बंद केली होती। त्यानंतर पुन्हा समोर असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दुसऱ्या दिशेने फिरून मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली। सदरची घटना अंबड पोलीस ठाण्यात कळविताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले व सीसीटीव्हीच्या फुटेजच्याद्वारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे। गंगावी परदेश। बरं, काय प्रकार घडला? हे रेणुका देवीचं मंदिर तोडण्यात आलेलं आहे। आमचं दार, आम्ही इथे वॉचमॅन आहे, रेणुका देवीच्या मंदिरात आम्ही वॉचमॅन आहे आणि आमचं दार बाहेरून लावलेलं होतं आणि मग आम्ही त्या शेजारच्या बाईला सांगितलं दार खोलायचं 8 नंबरच्या बिल्डिंग मध्ये। ते एका बाईने पाहिलं पण तिने काही दार खोललं नाही। मग आम्ही ते बिल्डर ताई आहे त्यांना फोन केला 6 वाजता। मग त्यांनी ते दार उघडलं। मग आम्ही बाहेर आल्यावर पाहिलं तर कुलूप तोडलेलं, म्हणजे कुलूपच नाही आहे मंदिरला आणि पेटी पण पैशांची ती उघडलेली आहे। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।